सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात सहभागी झालेल्या 34 साखर कारखान्यांपैकी बहुतांश कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊसाची बिलं अद्याप पूर्ण दिलेली नाहीत। उपलब्ध माहितीनुसार जवळपास 27 साखर कारखान्यांकडे ऊसाची एकूण 513 कोटी 17 लाख रुपयांची थकबाकी असल्याचं समोर आलं आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरचा अपवाद वगळता इतर कारखान्यांच्या FRP संदर्भातील माहिती प्रशासनाकडे उपलब्ध आहे। थकबाकी असलेल्या या 27 कारखान्यांपैकी 60% अधिक रक्कम थकवणाऱ्या 6 कारखान्यांवर FRP अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे। गुरुवारी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात या कारखान्यांची सुनावणी घेण्यात आली। यावेळी संबंधित कारखानदारांनी आपली बाजू मांडली। प्रादेशिक साखर संचालक कार्यालयाने या प्रकरणात कारवाईचा प्रस्ताव सादर केला आहे। दरम्यान जिल्ह्यातील गळीत हंगाम संपूनही शेतकऱ्यांना ऊसाच्या रकमेसाठी कारखान्यांचे उंबरे झिजवावे लागत आहेत। शेतकरी संघटनांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने या प्रकरणात कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे।